दमा मिरासदार यांच्या भूताचा जन्म या पुस्तकातील भवानीचा पक्षकार ही कथा आता वाचून दाखवतो. सकाळची उबदार मस्त ऊने ओसरीवर पसरली होती, पण गार वाऱ्याची झोत अजूनही अंगावर येतच होते. थंडी वाजत होती आणि अंगावर काटा उभा राहत होता. अशा वेळी उबदार उन्हात बसणे किती मजेदार असते. या उन्हात समोर डेस्क ठेवून नाना उगीच माशा मारीत बसला होता. बाहेर रस्त्यावर कामाला चाललेल्या माणसांची वर्दळ आता ऐकू येत होती आणि नाना ऊन खात उगीच बसला होता. मधून मधून कालचे शिळे वर्तमानपत्र उघडून उरल्या सुरल्या बातम्या वाचित होता. नानाच्या एकंदर उद्योगावरून तो बेकार होता हे उघड दिसत होते, आणि तो बेकार होता याचाच अर्थ तो नवा वकील होता असा कोणी काढला असता तर तोही बरोबर होता. नाना नुकताच वकील झाला होता. बार कौन्सिलची परीक्षा आटोपून आणि सनद घेऊन त्याला फक्त 6 महिनेच झाले होते. या अवधीत त्याने आपल्या तालुक्याच्या गावी घराशेजारची एक खोली ओसरीसकट भाड्याने घेतली होती आणि तेथे आपली कचेरी थाटली होती. एका मोकळ्या कपाटात कायद्याची पुस्तके भरली होती. फिर्यादीचे, दरखास्तीचे, वकीलपत्राचे फॉर्म्स छापून घेतले होते. बाहेर स्वतःच्या नावाची एक पाटी ऐटबाजपणे अडकवली होती. स्वतःला एक उतरते डेस्क करून घेतले होते. फार काय, पण कारकुनाच्या नावाचेही एक डेस्क त्याने सांगून ठेवले होते. कामबिम निघाले तर ताबडतोब येण्यासंबंधीचा तातडीचा निरोपही एका जुनवान कारकुनाजवळ त्याने देऊन ठेवला होता. थोडक्यात सांगायचे म्हणजे सगळे कसे जय्यत तयार होते. कातड्याची बॅग सांभाळीत नाना कोर्टात रोज 11ला जात होता आणि संध्याकाळी कोर्ट सुटल्यावरच घरी येत होता. कागदाची रिमे, दौत, टाक, वाळू, अंगठा उठवण्याचे पॅड, फायली सगळ्यांची व्यवस्थित जुळणी झाली होती आणि कारकून निरोपाची वाट पाहत होता. पण एकाच गोष्टीची अजून कमतरता होती. वकिलीचे दुकान थाटून 6 महिने झाले होते, पण नानाकडे अद्याप एकही गिराईक फिरकले नव्हते. एकही पक्षकार आला नव्हता. एकही खटला त्याच्याकडे चालवायला आलेला नव्हता. नाना वाट पाहत होता. आपण नवीन आहोत. दारावर पाठी लावली की दुसऱ्या दिवशी काही लोकांची रांग आपल्या दारासमोर लागणार नाही हे त्याला कळत होते. थोडासा वेळ जायलाच पाहिजे. थोडी कळ सोसायलाच पाहिजे. तो मनाची म्हणत होता की आजकाल नव्या वकिलांचा धंदा फार अवघड झालाय. पण यातूनच गाडी मारून नेली पाहिजे. हळूहळू येईल कोणतरी. एकदा का पहिले काम झाले की अगदी मन लावून काम करायचे. जास्तीत जास्त मेहनत घ्यायची. कायद्याचा किस अन किस काढायचा. कोर्ट, जुने वकील, आपला पक्षकार या सगळ्यांवर जबरदस्त छाप टाकायची. एकदा पहिले काम यशस्वी झाले की निम्मे यश पदरात पडलेच. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवटही चांगला. काम कामाचा गुरु. आणखी हळूहळू 4-2 कामे येतील. तीही जर जिंकली, पक्षकाराच्या मनासारखी केली की आपला जम बसलाच. मग पुढचा विचार करायलाच नको. कामे चवंगाने वाढत जातील. इतकी की स्वस्तपणाने 4 घास खायला फुरसत मिळायची नाही. पहाटेपासून लोक बैठकीत बसलेले असतील. वेळ नाही म्हणून लोक माघारी पिटळण्याची पाळी येईल. कारकुनाची तर नकला लिहिता लिहिता आणि फीचे पैसे खिशात टाकता टाकता दमचाक होऊन जाईल. मग मला वाटते दुसरा आणखी एक कारकून नेमाची पाळी येईल. आली तर आली, त्याला कोण डरतो. डेस्कावर तंगड्या टाकून नाना रोज अशी स्वप्न बघत होता. आपल्या हुशारीचा जिकडे तिकडे बोलबाला झाल्याची चित्र त्याच्या डोळ्यासमोरून सरकत होती. पण तास अर्धा तास असा गेला म्हणजे त्याच्या ध्यानात येत होते की अरे, पहिला पक्षकार येण्यावर सगळे अवलंबून आहे. तो आला तर या पुढच्या सगळ्या गोष्टी, नाहीतर कशालाच कशाचा मेळ नाही. छिचे, पहिले कुळ आता यायलाच पाहिजे. त्याशिवाय काही खरे नाही. मग दिवसामागून दिवस जात होते, महिन्यामागून महिने जात होते आणि नानाकडे तो पहिला देव माणूस काही उतरत नव्हता. जुन्या वकिलांकडे माणसे मेंढरासारखी धावत होते, पण नानाकडे उंबरा ओलांडून कोणी शब्दाला येत नव्हते. त्याच्या उसरीची पायरी अक्षरशः एक काळे कुत्रेच एकदा चढले होते आणि ते पक्षकार होण्याच्या लायकीचे नसल्यामुळे नानाने हुडूत करून त्याला हाकलून दिले होते. असे काहीच चाललेले होते. दिवस उजाडत होता आणि मावळत होता, पण नानाकडे कुणीही नवा माणूस दिसत नव्हता. नानाचे पुढचे बेत काही खरे होण्याची चिन्हे दिसत नव्हती. आज नाना त्याच विचारत होता. नेहमीप्रमाणे त्याने आपल्या तंगड्या समोरच्या डेस्कावर मांडून ठेवल्या होत्या. हातात शेळे वर्तमानपत्र घेऊन त्यातल्या सिनेमाच्या जाहिराती तो वाचून काढत होता. सकाळचे कोवळे ऊन आता ओसरीवरून अंगावर सरकू लागले होते आणि त्या उभेने नानाचे डोळे अर्धवट मिटल्यासारखे झाले होते. असा किती वेळ गेला नानाला काही कळले नाही. एकदम जाड वाहनांचा कर्र कर्र आवाज त्याच्या कानांवर आला. डोळे उघडून पाहीपर्यंत हाकही ऐकू आली. हायती का कुलकर्णी वकील? नानाने दचकून एकदम दरवाजाकडे पाहिले. दारातच एक पैलवानी अंगाचा नकटा माणूस मख्ख चेहऱ्याने उभा होता. त्याच्या डोक्याला पिवळा पटका होता आणि ओठावर झुपकेबाज मिशा होत्या. त्या राठ काळ्या कुळकुळीत माणसाकडे पाहून नाना एकदम खडबडून जागा झाला. तंगडा सावरून घेऊन गडबडीने म्हणाला, हा, कोण पाहिजे? त्यो नवा वकील इथंच कुठेतरी राहतो की? कोण? नाना कुलकर्णी का काय म्हणतात बघा. मीच तो. नानाने असे उत्तर दिले. पण आपल्याला नवा वकील म्हणून जरा तुच्छतेने संबोधलेले पाहून त्याला जरा मनातच राग आला.
त्यातून हा गडी वकिलाला उद्देशून एकेरी भाषेत बोलत होता. त्याच्या नजरेत विशेष आदरभाव दिसत नव्हता. तेव्हा त्याला चांगलेसे खडसावावे असे क्षणभर नानाच्या मनात येऊन गेले. पण त्याला पुन्हा वाटले की हा माणूस कोर्टाचे काही काम तर घेऊन आला नसेल आपल्याकडे. तसे असेल तर थोडक्यासाठी कशाला उगीच वाकडेपणा घ्या आणि पहिल्याच पक्षकार परत पाठवा. ज्या माणसाची आपण महिनोन्महिने वाट पाहतो तो आपणहून पायाने चालत आपल्या दारी आला असताना त्याला रागाच्या भरात पिटाळून लावणे बरे नाही. तसे केले तर आपल्यासारखे करंटे आपणच. यावेळी जरा गप्प बसून पदरात काम पाडून घेतले पाहिजे. नानाचा चेहरा गोरामारा झाला होता. तो बदलून त्याने हसरा केला. पुन्हा एकदा म्हटले, मीच नाना कुलकर्णी. तुम्ही कोण? मी बाबुलवाडीचा. तो गडी म्हणाला, नामदेव जाधव. काय काम आहे? आहे जरा कोर्टातलं. असं म्हणून चपला काढून तो थोट एकदम बैठकीवर येऊन बसला. डोक्यावरचा पटका काढून त्याने हातात घेतला आणि कपाळ पुसल्यासारखे केले. एक कोपर डेस्कावर ठेवून तो कुशाल रिल्ला. त्याचा तुळतुळीत गोटा पाहून नानाला आणखी राग आला. पण तो गिळून शांतपणे तो म्हणाला, हा बोला, काय काम आहे? थांबा की जरा. हे एवढी बिडी वडली की सांगतोच बघा. नामदेव जाधवाने खिशातून बिडी काढून पेटवली. तिचे चांगले 4-2 जबरदस्त झुरके घेऊन ती सपाटात निम्मीच केली. मग ती डेस्कावर विझवून त्याने परत खिशात टाकून दिली. भपकन मोठा धूर तोंडातून काढून नानाच्या दिशेने सोडला. धुराचा प्रतिकार करीत नाना पुन्हा म्हणाला, बोला, काय काम काढलंय? म्हणजे त्याचं काय झालं? असं म्हणून नामदेवाने ऐसपैस मांडी घातली. नानाला समजावून सांगण्याच्या आविर्भावात तो पुढे म्हणाला, आमच्या पलीकडच्या आळीला ती भागीरथ नव्हती का लव्हाराची? एकदम असे बोलल्यावर नानाला तरी काय कळणार, पण तो मान हलवून म्हणाला, बरं बरं, तिचं आमचं राव जमलं मेतकूट. बरं? अहो बरं काय बरं? तिच्या नवऱ्याला कळाली हो किंवा भानगड. नाना चकित झाला. म्हणजे तिचं लग्न झालेलं आहे काय? फकदिशी अजून नामदेव म्हणाला, तर मग सांगतो काय, चांगली नवऱ्याची बायको आहे की. 10 वर्ष झालं तिचं लगीन होईल. आणि तुमचं? माझं होऊन 15 वर्ष झाली. पण त्याची पंचायत तुम्हाला काय करायची? पुढची स्टोरी तर ऐका तुम्ही. नाना सावरून बसला आणि म्हणाला, म्हणजे काय मज्जा झाली? असं म्हणून नामदेवाने नानाला एकंदर प्रकरणाची कच्ची हकीकत सांगितली. त्याने सांगितलेल्या हकीकतीवरून नानाला एवढे कळले की नामदेव जाधव हा गावचा पोलीस पाटील. त्याला चांगली 3-4 लेकरं आहेत. परवा 2 महिन्यांखाली त्याचं आणि भागी नावाच्या लवाराच्या बाईचं सूत जुळलं. पुढेही भानगड तिच्या नवऱ्याला कळाली आणि तो त्यांच्या पाळतीवर राहिला. गावाबाहेरच्या मोकळ्या बखळीत त्यांची गाठभेट व्हायची. एकदा अशीच दोघं भेटली तेव्हा 3-4 गडी घेऊन नवरा आला आणि त्याने भागीला बरोबर घेरलं. तिला मारलं, झोडपलं आणि दरादरा ओढत घरी नेलं. नामदेवाला त्यानं काही केलं नाही, पण भागीची अवस्था पाहून नामदेवाला वाईट वाटलं. त्याने एके दिवशी लवाराला बडवलं. अगदी भर रसात उचलून आपटलं. लवाराचं डोकंच फुटलं आणि हात मोडला. त्या तिरमिरीत जो तालुक्याच्या दवाखान्याला जो गेला तो नामदेवाविरुद्ध फौजदारी फिर्याद करूनच आला. घडलेल्या गोष्टीला साक्षीदार होते, त्यामुळे नामदेवाला आता काही नाही म्हणता येण्यासारखे नव्हते. असा तिढा होता. पोलीस चौकशी, जामीन वगैरे सगळे प्रकार झाले होते. खटला लवकरच चालू होणार होता आणि नामदेव वकील द्यायला म्हणून नानाकडे आला होता. सगळी हकीकत ऐकून झाल्यावर, बरं, नानाने विचारले, पण या मारामारीत लव्हाराने काही तुम्हाला मारलं असेलच की? नामदेव तुच्छतेने हसून म्हणाले, हॅट, ते काय मला मारत आहे खुडबळ? आणखी एक हात मोडीन. हे असंच बोलणार आहात का कोर्टात? नामदेव त्याची कीव केल्यासारखी दृष्टी लावून म्हणाला, तुम्हाला काय खूळ लागलंय का काय? हे मी आपलं वकील म्हणून तुम्हाला खरं सांगितलं. सप्पय खोटं सांगाय. हे काय कोर्ट नाही. असं होय, तर हे काम आहे, एवढं चालवायचं, दुसरं काय नाही. चालवू की? असं बोलून नाना मनाशी फारशी विचार करत राहिला. म्हणजे हा दिवाणी दावा नव्हता, चांगलं फौजदारी खटलं होतं आणि फौजदारी खटल्यात तर पैसा दाबून मिळतो. दिवाणीपेक्षा 10 पटीने मिळतो. शिवाय एखाद्या वेळी पक्षकार खुश होऊन बक्षीस देतो, ते वेगळंच. असले फौजदारी काम असलेला पक्षकारच आपल्याकडे पहिल्यांदा चालून यावा याबद्दल नानाला मनातून धन्यता वाटली. पण मागाहून तो गंभीरपणे विचार करत राहिला. हे काम जिंकण्यासारखे आहे असे त्याला मनातून वाटेना. नामदेवाने जी हकीकत सांगितली होती तिच्यावरून स्पष्ट दिसत होते की त्याच्या विरुद्धचा पुरावा बळकट होता. नामदेव निर्दोष सुटण्याची शक्यता फारशी दिसत नव्हती. 4-2 महिन्याची तुरुंगाची हवा तो नक्की खाणार. मग असे जर असेल तर त्याच्या आपल्या धंद्यावर किती वाईट परिणाम होईल. आपल्या पक्षकाराचे काय व्हायचे असेल ते हो, पण आपली पहिलीच केस जर अयशस्वी झाली तर उद्या आपल्याकडे कोणी ढुंकून सुद्धा पाहणार नाही. छे, ही अशी सुरुवात काही खरी नाही. मान हवलीत नाना विचार करीत म्हणाला, नामदेवराव, हे काम अवघड आहे. नामदेव हसून म्हणाले, हॅट, त्यात काय अवघड आहे? तुम्ही चालवा तर खरं काम. अरे पण साक्षीदार फार आहे तुझ्या विरुद्ध, प्रत्यक्ष बघितलेले. मारण्याचा हेतू उघड आहे. असू द्या, तुम्ही चालवा तर खरं. पण मारामारी नसल तुम्हाला पटत तर मी जातो दुसऱ्या वकिलाकडे. उगीच किटकिट करू नका. काम तसे अवघड होते खरेच, पण नाना त्याची वाच्यता पुन्हा पुन्हा करीत होता. याचे आणखी एक कारण होते. काय वाटेल ते हो, ही केस आपण सोडायची नाही असे तो मनाशी ठरवित होता.
खुद्द पक्षकाराला त्याची खात्री वाटत होती, तर मग वकिलाला भ्यायचे काय कारण होते? अगदीच काही नसल्यासारखे एखादे काम हाती असलेले वाईट नाही. काम तसे अवघड होते हे खरेच, पण नाना त्याची वाच्यता पुन्हा पुन्हा करीत होता. याचे आणखी एक कारण होते. काय वाटेल ते हो, ही केस आपण सोडायची नाही असे तो मनाशी ठरवित होता. खुद्द पक्षकाराला त्याची खात्री वाटत होती, तर मग वकिलाला भ्यायचे काय कारण होते? अगदीच काही नसल्यापेक्षा एखादे काम हाती असलेले वाईट नाही. त्याचा निकाल काय लागायचा तो लागे, सावकाश. पण तूर्त 4-2 तारखा पडतील, खर्चाला पैसे मिळतील, पुष्कळ झालं. तेव्हा काम अवघड आहे हे म्हणून ठेवले म्हणजे 4 पैसे जास्ती मिळतील. आपण हे विशेष कौशल्य दाखवले असा पक्षकाराचा समज होईल, आणि हा समज होणे हे तर धंद्याच्या दृष्टीने अगदी आवश्यक. हे सगळे विचार नानाच्या मनाची भरदशी येऊन गेले. म्हणून तो उठून लागलेला नामदेवाला खाली बसवत खालच्या आवाजात म्हणाला, "अहो असं काय करताय? घेतलं तर आहेच काम, अवघड आहे एवढंच सांगतोय तुमचं." "असं असं. हे बघ गड्या, साक्षीदाराची उलट तपासणी घेण्यावर कटला अवलंबून आहे. त्याच्या जबानीतल्या फटी उडकावे लागतील. उडका की फटी? दाबून उडका. एकेकाची भंबारी उडवावी लागेल. अरे उडवा की, चांगला आबाळात उडवा एकेकाला. जबाना खोट्या पाडाव्या लागतील. पाडून टाका. कायदा फार वाचून दाखवावा लागेल." नानाने ठोकून दिले. "फाड फाड वाचून दाखवा, माझं काय म्हणणं नाही. मग त्या मनाने फी द्यायला पाहिजे." हे ऐकल्यावर नामदेवाने काम ताट केले. तो हसून म्हणाले, "असं काय बोलू नका. फीचं कलम जरा बेताने लावा." पैशाच्या बाबतीत कुणी काही झालं तर चिकटच असतो, हे नानाला कळत होतं. म्हणून तो बेरकीपणाने म्हणाला, "त्यातल्या त्यात घेऊ बेताने, पण काय देणार ते तर बोल. उक्तच घेऊन टाकावं काम. उक्तच घ्या, म्हणजे मला बी किटकिट नाही." "बरं किती घेणार तुम्ही?" नानाने बराच विचार केला. आपली अब्रू न जाता कमीत कमी आपण किती घ्यायला पाहिजे याचा विचार मनातला हिशोब केला. शेवटी त्याने सांगितले, "उक्ते 100 घेईन, जास्त काही नाही सांगत तुला." 100 रुपये आकडा ऐकल्यावर एखादा विंचू चावल्यावर माणूस जसा ओरडावा तसा नामदेव मोठ्यांदा ओरडला. इतक्या मोठ्यांदा की नाना घाबरून एकदम मागे तक्त्यावर आदळला. 100 रुपये? होय, काय जास्त झाले काय? हॅटराव, तुम्ही तर एखाद्या फर्स्ट क्लास वकिलाचा दर सांगितला की. हा उल्लेख पुन्हा नानाला जमला. पण पुन्हा राग गिळून तो म्हणाला, "मग किती रुपये द्यावेत अशी इच्छा आहे तुमची?" "10 रुपये." "10? हा 10 रुपये. 9 बी नाही आणि 11 बी नव." नाना रागावून ओरडला, "मला जरूर नाही तुझ्या कामाची. मर्जी तुमची, मग जातो मी." असं म्हणून नामदेवाने शांतपणे डोक्याला फटका गुंडाळला आणि तो उठला. दारापर्यंत गेला. पाठीमागे अजिबात वळून न बघता सावकाशपणे चालत तो दाराशी गेला. नामदेवाने पायात वाहना घेतल्यानंतर खरोखर जायला निघाला. हे बघून नानाचा धीरच खचला. नाही पैसे तर नाही, निदान आपलं कौशल्य तरी दिसेल सगळ्यांना. एक खटला आपल्या नावावर होईल असा शेवटी विचार करून तो म्हणाला, "बरोबर, इकडे तरी ये. काही जुळवून तरी घेऊ. 10 रुपये म्हणजे 10 रुपये. त्यात काही कमी दिलं तर कान धरा माझं." असे म्हणून नामदेव वाहना काढून परत उचलीवर बसला. बोला, निदान 25 रुपये. आता पुन्हा का पागुल लावताय? 10 म्हणजे 10. एकदा बोलला नव्ह. नामदेवाने पुन्हा उठण्याची हालचाल केली. तेव्हा नाना दबकला. त्याने आणखी काही रक्कम कमी करून सांगितली. नामदेव परत उठला. नानाने पुन्हा त्याला खाली बसवले. असा प्रकार 4-2 वेळा झाला. अखेरीला तडजोड झाली. 15 रुपयांवर कांडकं तुटलं. नामदेवाने कानवटीचे पैसे काढून मळक्या नोटातून 15 रुपये मोजून दिले. नानाने वकील पत्रावर त्याची सही घेतली. सगळी कबुली झाली आणि नामदेव वाहना घालून निघून गेला. प्रकरण चौकशीला 8 दिवसांनी निघणार होते. नानाने मोठ्या हुशारीने, खुशीने कोरी करकरीत डायरी काढली आणि मोठ्या हौसेने तिच्यात पहिलीच तारीख टिपली. मग कायद्याची पुस्तकं काढून लगेच ती वाचण्यात तो गुंग होऊन गेला. 8 दिवस गेले. या 8 दिवसात नानाने अविश्रांत मेहनत घेतली. फौजदारी कायद्याची कलमे तो अक्षरशः कोळून प्याला. सगळ्या कोर्टातले या संदर्भातले निकाल त्याने चाळले. 5-25 तासून मुद्दे काढले. साक्षीदारांच्या नकला मागून काळजीपूर्वक वाचल्या. त्यातल्या त्यात वाटणाऱ्या कच्च्या जागा हेरून त्यांची नोंद केली. जुन्या वकिलांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेतला. नामदेव जाधव हा इसम गुन्हेगार नाही, त्याने मारामारी केली नाही, हे विधान त्याने इतक्या व्यवस्थितपणे कागदावर सिद्ध केलं की खुद्द नामदेवाला वाचता येत असते तर त्याने ते वाचून तोंडात बोट घातले असते. फार काय, नामदेवाने आपल्याला मारलेले नाही असे स्वतः यशवंत लव्हारेने आपकुशीने कबूल केले असते. नानाने आपल्या केसची अशी जंगी तयारी केली. 8 दिवस गेले आणि मॅजिस्ट्रेट एकदम गावाला गेल्यामुळे चौकशीची तारीख लांबली. आणखी 15 दिवसांनी पडली. नाना मनात थोडा खट्टू झाला, पण तारखेला आलेल्या नामदेवाला कोर्टात म्हणाला, "तू काही काळजी करू नकोस, मी व्यवस्थित करतो." नामदेव बिडी ओढत बोलला, "हजर राहावं तारखेला म्हणजे झालं." "नुसतं हजर काय, असं काम चालवतो ते तर बघ. करा काहीतरी म्हणजे झालं." एवढं बोलून नामदेवाने नानाचा निरोप घेतला. त्याने आपल्या कामात विशेष उत्सुकता दाखवली नाही हे बघून नाना मनात हिरमुसला. आपण कशी कशी तयारी केलेली आहे याचे सायन्स संगीत वर्णन आपल्या पक्षकाराला ऐकण्याची त्याची इच्छा होती, पण त्याला त्यात रस दिसला नाही. हे बघून तो गप्प बसला. थोड्या वेळाने त्याला पटले की नामदेवाची यात काही चूक नाही. आपल्या कायद्यातील क्लिष्ट गोष्टी त्या बिचाराला काय कळणार, त्याला त्यात थोडी गोडी वाटणार. हे अगदी बरोबर आहे. कुणीकडून तरी निकाल आपल्यासारखा व्हावा आणि आपण निर्दोष सुटावे एवढी त्याची इच्छा असणार. बाकीच्या गोष्टी त्याला डोकं घालून काय करायचं. नानाला मनोमन पटले. पुन्हा नामदेवाजवळ तो काहीच बोलला नाही.
मिळालेल्या 15 दिवसात त्याने आणखी तयार केली. कुस्ती नेमलेल्या तारखेच्या आधीच तयार झालेल्या पैलवानाप्रमाणे तो फुरफुर करू लागला. भेटेल त्याच्याशी या केसची चर्चा करू लागला. 15 दिवस असे गेले आणि मग ठरलेल्या तारखेला विरुद्ध बाजूचा वकील गैरहजर राहिला. पुन्हा तारीख पडली. मग एकदा साक्षीदार आजारी पडले, तर कुठे फिर्यादीलाच वेळेवर मोटार मिळाली नाही. कधी कोर्टाला अचानक सुट्टी पडली. केव्हा तरी दुसरेच काम इतके लांबले की या कामाला कुठे अवधीच मिळाला नाही. एकदा सगळ्या गोष्टी जमल्या, फिर्यादीची जबानी झाली आणि साक्षीला सुरुवात झाली, तर नानाच आजारी पडला आणि कोर्टाला पुन्हा नाईलाजाने मुदत द्यावी लागली. या दरम्यान नानाची आणि नामदेवाची फारशी मुलाखतच झाली नाही. चुकून केव्हा तरी 2-5 मिनिटे कोर्टात गाठ पडली तेवढीच. जणू आपलं काही विशेष काम नाहीच अशा थाटात तो नानाशी उजरत बोलला आणि निघून गेला. नाना आजारी पडल्यावर मात्र तो एकदम तनतन करीत नानाच्या बैठकीत आला आणि म्हणाला, हे काय राव, तुम्ही घोटाळा केलात? नाना गांगरून म्हणाला, काय झालं? आजारी काय पडलात? कशी लांबण लावलीत कामाची? एवढ्या चौकशी कंप्लीट होऊन निकाल लागला असता आणि सुटून मी मोकळा झालो असतो. नामदेवाच्या जबरदस्त आशावादीपणाने नानाला तशाही अवस्थेत हसू लागले. आता आजारी पडणं न पडणं हातात आहे का माझ्या? तुझी पण कमाल आहे गड्या. इतक्या तारखा पडल्या, त्यात आणखी एक तारीख. बरं, तारखेला पैसे ठरलेत असंही काही नाही. मग एवढा आरडाओरडा का करायला लागलायस? तसं नवं, पण माणूस अडकून राहतं नवं का? राहू दे. बरं, आता पुन्हा आजारी पडू नका आणि मोरल्या तारखेला हजर राहून एक जोरदार आर्ग्युमेंट करून टाका म्हणजे झाली. एवढे बोलून नामदेव उठून गेला. नाना अशी अशी नाना कारणे घडली आणि चौकशीला नंबर लवकर आलाच नाही. 2 महिने यातच गेले. या 2 महिन्यात संबंध, केस आणि आपले मुद्दे, आर्ग्युमेंट नानाला तोंडपाठ व्हायची वेळ आली. 10-20 कोर्टातले खालचे वरचे निकाल तो धडाधडा म्हणू लागला. साक्षीदारांच्या जबानीतले वाक्य न वाक्य त्याला पाठ झाले. कायद्याच्या कलमांचा अगदी पिट्टा पडला आणि मग ठरलेल्या तारखेला नामदेवचे खटले कोर्टात उभे राहिले. चौकशी झाली. चौकशीच्या दिवशी नानाने उत्तम पोशाख केला आणि पिशवीभर कागद आधार म्हणून बरोबर घेऊन कोर्टात गेला. बार रूम मध्ये येऊन बसला. नामदेव त्याची वाट बघत वरांड्यात बसला होता. बिडी फुंकत होता. नानाला बघितल्यावर त्याने हसरा चेहरा केला. लगबेगीने जवळ जाऊन तो म्हणाला, प्रत्येक साक्षीदाराला विचारा बरं का काहीतरी. त्याच्या अडाणीपणाचे नानाला हसू आले. गेले 2 महिने तो अविश्रांतपणे या केसची जुळवाजुळव करत होता. पुराव्यातले प्रत्येक वाक्य न वाक्य त्याने मनात टिपले होते. आता त्यात काही चूक होण्याची शक्यता नव्हती. आणि हा वेडा म्हणत होता की प्रत्येक साक्षीदाराला काहीतरी विचारा म्हणजे झालं. अरे काहीतरी विचारा काय? चांगला उलटा सुलटा करून टाकतो ना एकेकाला सगळ्यांच्या समोर. कोर्ट, वकील मंडळी सगळे कसे गारागीर झाले पाहिजेत. ज्याने त्याने माझं नाव घेतलं पाहिजे. पण हे सगळं त्याला सांगण्यात काय अर्थ होता? नाना म्हणाला, सगळं करतो, काही काळजी करू नकोस. आणि आर्ग्युमेंट दाबून करा म्हणजे झाले. होय बाबा करतो, त्याशिवाय खटलं कसं संपेल? करा म्हणजे झालं. एवढा संवाद झाला आणि नामदेव पुन्हा वरांड्याकडे गेला. बिडी ओढत बसला आणि नाना भली दांडगी पिशवी वागवीत बाररूमकडे गेला. ठरलेल्या दिवशी चौकशी सुरू झाली. नानाने अगदी दंगा उठून दिला. प्रत्येक साक्षीदाराची त्यांनी कसून उलट तपासणी केली आणि प्रश्नांचा असा उलट भडीमार केला की बहुतेक बिचारे गांगरून गेले. इतकं करून त्यातून निष्पन्न काय झालं असं नानाला मनातून वाटलं नाही. शेवटी आर्ग्युमेंटवर तारीख पडली. वकिलांची आर्ग्युमेंट झाली. नानाने 2 तास भाषण करून आपल्या पक्षकाराची बाजू पुढे मांडली. त्याच्या एकंदर म्हणण्याचा थोडक्यात आशय असा होता की बाबुळवाडीत मुळात मारामारी झालीच नाही. झाली असल्यास ती या प्रकरणाची मुळीच नाही. या प्रकरणी झाली असल्यास त्या नामदेव नव्हता. असल्यास त्याने यशवंत लवाराला मारलंच नाही आणि मारलेला असल्यास चुकून काय हात पडला असेल तेवढाच. थोडक्यात सांगायचे म्हणजे नामदेव जाधव हा त्याचा असेल यात संपूर्ण निर्दोष आहे. 2 तास भाषण करून नानाने वरील मुद्दे कोर्टाला पुन्हा पुन्हा समजावून दिले. बोलून बोलून त्याचा घसा बसला, पण अजूनही बोलावे असे त्याला वाटतच होते. तथापि ऐकून ऐकून खुद्द कोर्टाला जांभया आल्यासारख्या दिसल्या तेव्हा त्याने आटोपते घेतले. हो, उगीच अनुकूल असलेलं मत थोडक्यासाठी प्रतिकूल व्हायचे. चौकशी संपली. साक्षी पुरावा संपला. वकिलांच्या आर्ग्युमेंटची संपली. पुढे 2 दिवसांनी कोर्टाने निकाल जाहीर केला. नामदेव जाधव हा आरोपी संपूर्ण निर्दोष म्हणून सुटला. निकाल जाहीर होईपर्यंत 2 दिवस नानाला अन्नपाणी गोड लागलं नाही. डोळ्यात प्राण आणून त्याने निकालाची वाट पाहिली. जणू आपणच आरोपी आहोत आणि आपलाच निकाल लागायचा आहे या भावनेने निकालाची वाट पाहिली. तो जेव्हा त्याच्या बाजूने लागला तेव्हा अक्षरशः आनंदाने त्याला हर्षवायू व्हायची वेळ आली. आपण केलेली मेहनत अखेरीस फळाला लागली या गोष्टीने त्याला विलक्षण धन्यता वाटली. मनातल्या मनात एखाद्या पतंगासारखा तो सरसर आबाळात गेला आणि तिथनं डुलत झुलत बघत राहिला. निकाल लागला त्या दिवशी संध्याकाळी नामदेव भेटायला आला. तेव्हा तर नानाने त्याला कडकडून मिठीच मारली. उरावरी भेटून तो म्हणाला, काय नामदेवराव, लागला की नाही निकाल आपल्यासारखा? नामदेव निकालपत्राची नक्कल काकुटीला मारून म्हणाला, लागणारच. मी आधी तुम्हाला सांगत नव्हतो का की काय अवघड काम नाही, तुम्ही नुसतं या ना काम चालवा. बोललो होतो का नव्हतो? बोलला होता खरे. मग नानाला वाटलं गडी सध्या खुशीत आहे, तर याच वेळेला आपण काही बोलून ठेवलं तर योग्य होईल. नामदेव, आता 15 भागायचं नाही बरं का, काहीतरी जास्त झालं पाहिजे. नामदेव थंडपणे नानाकडे बघत म्हणाला, ते कशा बाई? तुला कल्पना नाही, मी फार मेहनत घेतली तुझ्या तुझ्या कामात. खरं म्हणता काय? आता तुला काय सांगावं?
असं म्हणून नानाने उभ्या उभ्याच गेल्या 2 महिन्यात रात्र रात्र जागून या प्रकरणाचे मुद्दे कसे काढले, कायद्याची शेकडो पाने कशी जाळली, जुन्या वकिलांचा सल्ला कसा घेतला, याची रसभरीत कथाच नामदेवाला ऐकवली. त्याला समजेल अशा भाषेत चांगलं तासभर ऐकवली. ते एक आणखी आर्ग्युमेंटच झालं. नाना हे सगळे भडाभड बोलत होता आणि नामदेव मध्ये एक अक्षरही न बोलता त्याच्याकडे आ करून पाहत होता. त्याच्या तोंडावर आश्चर्य पसरले होते. नानाचे सगळे बोलणे संपले. तो थकून खाली ओसरीवर बसला. म्हणाला, बघितलंस आणि तू मला दिलेस किती? तर 15 रुपये. नामदेव नाराजीच्या मुद्रेने त्याच्याकडे बघत राहिला होता. तो म्हणाला, इतका आर्ग्युमेंट आणि इतका गोळ घातलात का तुम्ही? नाना खुशारकीने म्हणाला, तर मग? आणि इतके पॉइंट काढले होते का? मग सांगतो काय तुला? अर्र. नामदेवाने आणखी चेहरा वाकडा केला. थोडा वेळ थांबून नानाची निर्भत्सना करण्याच्या सुरात तो म्हणाला, पण कशापायी मेहनत घेतली एवढी तुम्ही? नाना त्याच्याकडे बघत राहिला. आता साहेब बोंबलणार माझ्या नावाने. नानाला काही अर्थ बोधच झाला नाही. चकित होऊन त्याने विचारले, कोण साहेब? दुसरं कोण? मॅजिस्ट्रेट साहेब, आपला निकाल दिलेले. नाना आणखीन चकित झाला. त्याने डोळे विस्पारले. त्याचा इथं काय संबंध? त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून नामदेव पुढे म्हणाला, इकती काय जरवर नव्हती डोर मेहनत घ्यायची, सरळ सुद्धा काम होतं. म्हणजे काय? साहेबाने मला बजावून सांगितलं होतं की माझ्या डोक्याला त्रास देणारा वकील आणू नगस, बेताना काम करणारा आण. म्हणजे तुला बी ससात पडल काय, म्हणून तर मी तुम्हाकडे आलो. अजूनही नानाला नीट कळले नाही. तू म्हणाला म्हणजे? नामदेवाने खिशातली बिडी काढून पेटवली. तिचे 4-2 झुरके घेतले. मग दुराच्या लोटाच्या लोट नानाच्या तोंडावर सोडून तो म्हणाला, आता काय सांगाव तुम्हाला? साहेब म्हणला की कुणीकडनं तरी एक वकील उभा कर माझ्या मोर, म्हणजे झालं. नवीन वकील आण म्हणजे लई गडबड करणार नाही तो. पुढचं माझं मी व्यवस्थित करतो, एवढं समज ठरलं. आणि मगच रुपये 500 दिलं मी साहेबाला.